आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जिसमें भंडारा विधानसभा क्षेत्र के लिए कांग्रेस पार्टी ने अपने प्रस्तावित जाहीरनामे एक मैनिफेस्टो की घोषणा की है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव अनुसूचित जाति विभाग के मनोज बागटे ने भंडारा जिले के विकास और किसानों के कल्याण के लिए कई महत्वपूर्ण घोषणाएं की हैं। आइए सुनते हैं मनोज बागटे जी का संदेश। भंडारा पवनी विधानसभेकरता काँग्रेस पक्षाची मी उमेदवारी मागितलेली आहे। पण 2009 पासून भंडारा विधानसभा हे अनुसूचित जातीकरता राखीव आहे, परंतु ह्या तिन्ही म्हणजे आता जवळजवळ 15 वर्षांमध्ये ह्या क्षेत्राचा पूर्ण विकास हे जे जनप्रतिनिधी आणि सर्व आपला स्वतःचा विकास करण्यात आलेला आहे। इथले सर्वात मेन मुद्दे जे आहे, इथला जे आहे शेतकऱ्यांचे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो आहे की गोसेखुर्द जे पीडित जे शेतकरी आहेत त्यांना अजून कोणत्याच प्रकारचा न्याय मिळालेला नाही। दुसरा मुद्दा आहे ते की शेतकऱ्यांना जे धान उत्पादक मेन शेतकरी आहेत त्यांना ज्याप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे ते अजून मिळू शकला नाही। त्याकरता आमचा मेन मुद्दा राहणार आहे त्यांना MFC अंतर्गत त्यांना जे मिनिमम जो प्राइस आहे ते मिळवण्याकरता आम्ही सरकारला बाध्य करण्याचा प्रयत्न करू। तिसरा मुद्दा आमचा इथे राहणार आहे हेल्थ डिपार्टमेंटचा, की ह्या जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांना कोणत्याच प्रकारची योग्य सोय होत नाही, ती उपलब्ध करण्याकरता प्रयत्न करू। विशेष करून ह्या क्षेत्रामध्ये अजून प्रकारच्या कोणत्याच प्रकारचा एक उद्योगधंदा आलेला नाही आहे। विशेष करून शेतकऱ्यांना मदत होईल असा एक उद्योग मेन म्हणजे तो दुग्ध उत्पादक धंदा इथे यायला पाहिजे। त्याकरता आम्ही प्रयत्न करून जेणेकरून पशु उद्योग निर्माण करून म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यांना योग्य म्हणजे मदत करून त्यांना कारखान्याकडून सहकार तत्पर कारखाना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। भाऊ, सुशिक्षित बेरोजगारी वाढत आहे म्हटलं, आणखीन येथील जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही मतदारसंघामध्ये, विकास कार्य काही झालेले नाही। तर आपण पुढे युवकांसाठी आणि जे महागाई जे वाढत आहे आणि जे प्रॉब्लेम्स वाढत आहे म्हटलं त्यासाठी तोडगा काढण्यासाठी पुढचे काय आपले वाटचाल? फार सुंदर आपण प्रश्न विचारला। सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे जिल्ह्यामध्ये बेरोजगारांचा। त्याकरता आमचा एक विजन आहे, एक प्लॅन आहे। मी माझा एक विस्तारित जाहीरनामा म्हणून मी प्रकाशित केलेला आहे, मी माझा पर्सनल, की त्याच्यामध्ये मी सुद्धा ठेवलेला आहे की ह्याच विधानसभा क्षेत्रामध्ये मी नवीन उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ज्यांना बेरोजगारांना आणि त्यांचे स्वयंरोजगार त्यांना कसे निर्माण करता येईल त्या आम्ही प्रयत्न करणार। महायुती सरकारने जे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे जाहीर केलेली आहे त्यांना उत्तम प्रतिसाद तर मिळत आहे जनतेतर्फे, परंतु कुठेतरी असं वाटतं की महिलांची जी सुरक्षा आहे ते संकटात आहे, खतऱ्यात आहे, त्यावर आपण काय बोलणार? हे जो जुमला एक प्रकारचा ज्याने आता महायुती सरकारने दिलेला आहे, ठीक आहे, कोणती योजना आहे तसं त्याबद्दल आमचा काही विरोध नाही आहे, परंतु हा जो 2000 3000 किंवा 1500 जो मुद्दा आहे महिलांना देत असेल काही दिवस हा रेग्युलर राहत असेल तर फारच चांगला आहे। पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे याचे निराधाराचे अजून पैसे मिळत नाही, अपंगांना पैसे मिळत नाही आहे। आणि सर्वात मेन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या विधानसभेमध्ये सुद्धा नेहमी महिलावर अत्याचार वगैरे जे काय होत असतात त्यांची सुरक्षा करणं हाच एक सरकारचं मेन हे आहे, त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं। सत्ताधारी जे पक्ष आहे, प्रस्थापित नेते जे इथले आहे ते आता तोडफोडची राजनीती सुरू आहे, आणखीन फेमिनिस्ट पसरवण्याचे काम करत आहे, जातीभेद आणि दंगे पसरवत आहे आणि त्यावर राजकारण करत आहे, त्यावर आपण काय बोलतो? कसं आहे, महायुती सरकारचा हा एक अजेंडाचा राहिला आहे की जातीमध्ये दंगली कसे करायच्या आणि जाती यादी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कसे करतात। पण आमची जनता जागरूक आहे, सुज्ञ आहे, हे याच्यानंतर कोणत्याच यांच्या म्हणजे गलत प्रचाराला बळी न पडता एक महाविकास आघाडीचे जो उमेदवार आहे त्याला बहुमताने विजयी करतील आणि नंतरच जो चांगला योग्य उमेदवार त्याला मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। लोकसभा निवडणुकीनंतर हे बघितलेलं आहे की जे काँग्रेस जे पक्ष महाविकास आघाडी जे आहे ते ऍक्शन आणि ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे। अशात आपण हे बघतोय की आपलं भंडारा पवनी मतदारसंघ जे आहे तिथून बरेचसे आपले काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करण्याकरिता रस्साखेच एक स्पर्धा सुरू आहे म्हटलं, तर पुढे असं आपल्याला वाटतं की काही अंतर्गत वाद होऊ शकतं किंवा बंडखोरी होऊ शकतं असं आपल्याला वाटतं, त्याबद्दल सांगा। याच्यामध्ये हा काही लोकांच्या याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, पण आमच्या महाविकास आघाडीमध्ये पर्टिक्युलर काँग्रेस पक्षामध्ये मी काँग्रेस पक्षाचा एक 35 वर्षावर निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि आमच्यामध्ये जे 11 उमेदवार पण तिकीट मागितलं आमच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा मतभेद नाही आहे। आम्ही सर्व एक आहोत आणि जो पक्षाला उमेदवार मिळेल आम्ही त्यांच्यासोबत पाठीसोबत आम्ही राहतो।
आपण आमच्या सर्वेमध्ये हे बघितलं की आपले सतत जनसंपर्क कार्य सुरू आहे, मोठ्या भेटीगाठी सुरू आहे, व्यक्तीशी भेट सुरू आहे, आणखी मेळावे पण आपण घेत आहे, बैठका घेत आहे. तर मला सांगा किती गाव आतापर्यंत आपले झालेले आहे आणि बाकीचे जे गाव उरलेले आहेत येथील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय एक मेसेज राहणार? माझ्या भंडारा पवनी मतदारसंघातील माझ्या जनतेला माझं आव्हान आहे की माझ्या भंडारा विधानसभेमध्ये 17 जिल्हा परिषद येतात, 3,71,000 काही जे आमची व्होटिंग आहे त्याच्यामध्ये सर्व आधी जनतेला याच्यामध्ये दिशाभूल करण्यात आलेलं आहे. जे जनप्रतिनिधी आहेत यांनी कोणत्याच प्रकारचा विकास करण्यात आलेले ते आलेले नाही आहे. म्हणून मी आज जवळजवळ 150 ते 200 गावापर्यंत माझ्या भेटी झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावापर्यंत गावामध्ये सहकार नेते आहेत, सामान्य नागरिक आहेत, ज्या कोणत्या शेतकऱ्याच्या समस्या आहेत, बेरोजगारीच्या समस्या आहेत त्यांना मी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहोत.